नगर जिल्ह्यातच मुळात 12 जागा आहेत आणि सगळ्या ठिकाणी माननीय राजसाहेबांना मानणारा मोठा वर्ग या ठिकाणी आहे. 2009चं इलेक्शन घ्या, 2014चं घ्या, 19चं घ्या, हे आज 2024 आहे की जसे राजसाहेबांनी या ठिकाणी घोषणा या ठिकाणी केलेली आहे. सगळ्या ठिकाणी आमचे कार्यकर्ते आहेत, त्यांना कुठेतरी या ठिकाणी संधी उपलब्ध झालेली आहे की जेणेकरून जे सामाजिक काम की राजसाहेबांचे विचार घरोघरी या ठिकाणी नेलेले. निश्चितपणे आम्ही नगर जिल्ह्यातल्या 12ची 12 जागा लढण्याचा या ठिकाणी प्रयत्न करतो आहे आणि त्या अनुषंगाने सर्व ठिकाणी आमचे उमेदवार आहेत. राहिला विषय नगर शहर म्हणजे एक जिल्ह्याचं ठिकाण असल्यामुळं नगर शहरात 2009ला मी स्वतः या ठिकाणी उभं होतो. त्यावेळेसही चांगल्या पद्धतीचं या ठिकाणी आम्हाला जरी पक्षाची स्थापना झालेली होती त्या अनुषंगाने तरी आम्हाला या ठिकाणी चांगलं मतदान या ठिकाणी झालेलं होतं. नाही, इच्छेचा भाग नाही आहे, शेवटी हा पक्षाचा आदेश आहे की आमचा पक्ष आदेशावर या ठिकाणी चालतो आहे. तर आज मी कुठल्याही प्रकारची इच्छा या ठिकाणी व्यक्त केली नाही. गेली काही एक वर्षापासून आपण माननीय राजसाहेबांचे विचार घेऊन घरोघरी जाण्याचा प्रयत्न करतो. हा सगळा सर्वस्वी विषय माननीय राजसाहेबांचा आहे. माझ्याबरोबर आमचे जे सहकारी आहेत त्यांनी या ठिकाणी इच्छा व्यक्त केलेली आहे. आम्ही ते नावं या ठिकाणी, जसं आमची एक कमिटी या ठिकाणी येऊन गेलेली आहे, अर्थात दुसरी कमिटी 1-2 दिवसात येईल, त्यानंतर माननीय राजसाहेबांचा या ठिकाणी दौरा आहे. त्या अनुषंगाने आमची जे नावं आमच्या पुढे आलेले आहेत ते नावं आम्ही माननीय राजसाहेबांपुढे ठेवणार आहे. शेवटी राजसाहेब निर्णय घेणार की या ठिकाणी कोणाला उमेदवारी करायची. समन्वयाचा विषयच नाही आहे की आपण लोकसभेच्या बाबतीत माननीय राजसाहेबांनी ज्यावेळेस फक्त मोदींनी ज्या भूमिका या ठिकाणी देशभरात घेतलेल्या होत्या त्या भूमिका राजसाहेबांना किंवा आमच्या काही सहकार्याने या ठिकाणी आवडल्या होत्या आणि त्यावेळेस एक गरज म्हणून किंवा एक परिस्थिती म्हणून या ठिकाणी आम्हाला तसा निर्णय घ्यावा लागला की आज महाराष्ट्रामध्ये वेगळी एक परिस्थिती निर्माण झालेली आहे आणि तो लोकसभेपुरताच आमचा विषय होता. आता समोर महाविकास आघाडी येते का महायुती येते हा प्रश्न मनसेपुढं राहिलेला नाही. निश्चितपणे महाराष्ट्र नवनिर्माण सेना या ठिकाणी मतदाराला सामोरं जाणार आहे. नाही, वाटण्यासारखा विषय असा आहे की नगर शहरामध्ये आज कुठल्याही तुम्ही टोकाला जा, एक विचित्र परिस्थिती या ठिकाणी निर्माण झालेली आहे. यापासून गुंडगिरी असेल, सगळ्या गोष्टी असतील की कामाची पद्धत असेल की नगर शहराचा जो विकास या ठिकाणी खुंटलेला आहे. आपण मान्य त्यावेळेस राठोड साहेबांवर या ठिकाणी टीका केली जायची की 25 वर्ष आम्हाला तुम्ही काय दिलं. आज तशी म्हणण्याची वेळ आलेली, तुम्ही 10 वर्षात आम्हाला काय दिलेलं आहे. या अनुषंगाने आज नगर शहरात तुम्ही पाहायला गेलं तर तुम्ही विधानसभेपासून विधान परिषद घ्या, या ठिकाणी असलेले महापौर, नगरसेवक सगळ्यांना आजमावून या नगर शहरांनी पाहिलेलं आहे आणि फक्त महाराष्ट्र नवनिर्माण सेना एकमेव असा पक्ष राहिलेला आहे की त्याला नगर शहरातल्या नागरिकांनी अजून तशी संधी दिलेली नाही. या तसं पाहायला गेलं तर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या माध्यमातून जे नगर शहरातले खुंटलेले प्रश्न होते इतर पक्ष हे बोलायलाही गाजवत नव्हते, असे प्रश्न महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने हातात घेतलेले. तर ते प्रश्न सोडवण्याचा प्रामाणिक हेतू फक्त निवडणूक आहे म्हणून काहीतरी काम करायचं असं महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या कुठल्याही कार्यकर्त्याने आजपर्यंत विचार केलेला नाही. जे काही करायचं आहे ते फक्त या ठिकाणच्या नगर शहरातील नागरिकांच्या हिताचं जे ते प्रश्न घेऊन या ठिकाणी मनसे सामोरे गेलेले. त्यामुळं निश्चितचपणे आम्हाला या ठिकाणी असं वाटतं आहे की लोकांना यावेळेस परिवर्तन तर आवश्यक आहेच, त्या दृष्टीने ते प्रयत्न करतील आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला या ठिकाणी संधी देतील. पक्षाला स्थापन होऊन 18-19 वर्ष झाली. या 18-19 वर्षामध्ये नगर जिल्ह्यामध्ये देखील मनसेचं एक वेगळेपणा नागरिकांना देण्याचा प्रयत्न मनसेने स्थानिक नेतृत्वाने आम्ही सगळ्यांनी केलेला आहे. आता राजसाहेबांनी 200-250 ते 250 जागा येत्या निवडणुकीमध्ये लढण्याचा निर्धार केलेला आहे. तर त्यामध्ये नगरचा देखील समावेश आहे. त्याच्यामध्ये साहेब ज्या प्रकारे संधी देतील त्या संधीचं सोनं या नगरकारांच्या साथीनं, या नगरकारांच्या सोबतीनं आम्ही नक्की करणार आहोत. कारण की आपण जर गेल्या महानगरपालिकेचा जर एक अभ्यास केला तर 2013च्या महानगरपालिकेमध्ये महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला जवळपास 35,000 मतदान होतं. म्हणजे नगरकरांना मनसे हा एक सक्षम आणि महत्त्वाचा असा एक नेतृत्व नगरकरांना मान्य आहे. फक्त काही गोष्टींमुळं लोकांसमोर आम्ही येऊ शकलो नाही. पण आता ज्या पद्धतीनं आम्ही वेगवेगळ्या आंदोलनाच्या माध्यमातून, वेगवेगळ्या प्रश्नाच्या माध्यमातून नगरकरांच्या सोबत जात आहोत, नगरकरांच्या समोर येत आहोत. त्यामुळं आता नगरकरांना एक सक्षम आणि त्यांच्या मनातला ऑप्शन म्हणा, पर्याय म्हणा किंवा त्यांना हवं त्या गोष्टी आता नगरकरांना महाराष्ट्र नवनिर्माण सेना देणार आहे. साहेबांनी आता महाराष्ट्र दौरा सुरू केलेला आहे 4 तारखेपासून. आधी लातूर, बीड, उस्मानाबाद, धाराशिव वगैरे त्या ठिकाणी साहेब जात आहेत. प्रत्येक टप्पा हा महाराष्ट्रातील वेगवेगळ्या विभागांचा विभागवार तो टप्पा केलेला आहे. त्यामुळं नगरला जेव्हा येतील तेव्हा साहेब त्या गोष्टीचं डिक्लेरेशन करतीलच.
कारण की राजकारणाची साहेबांची आतापर्यंतची एक पद्धत काम करण्याची वेगळी राहिलेली आहे. इतर राजकीय नेत्यांसारखं कोणाला तरी भूल धापा द्यायच्या आणि मतांचं ध्रुवीकरण किंवा मतं आपल्या ओंजळीत किंवा आपल्याकडे कसे वळतील हे राजसाहेबांनी कधी केलं नाही. त्यामुळं आम्हाला ज्या काही साहेबांच्या नीती आहेत त्या नीतीनुसार त्यांच्या प्लॅनिंगनुसार आम्ही जातो. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा स्थापनेपासूनचा एकमेव मुद्दा हा आहे की मराठी माणसाला, मराठी मुलांना नोकऱ्या मिळाल्या पाहिजे. आज आपल्या नगर जिल्ह्याची जर परिस्थिती पाहिली तर जवळपास 5 ते 5.5 लाख मुलं हे बाहेर कामासाठी जात आहेत. म्हणजे आज 5 लाख युवक आपल्या जिल्ह्यातला जर बाहेर जात असेल तर तो मतदानाला देखील या ठिकाणी येत नाही. का तर इतरच्या नेत्यांनी आजपर्यंत त्यांची निराशा केलेली. त्यांना त्यांच्या आईवडिलांपासून लांब राहावं लागतं, त्यांच्या कुटुंबापासून लांब राहावं लागतं आणि त्यांचं आता दुसऱ्या शहरांमध्ये, दुसऱ्या जिल्ह्यांमध्ये, दुसऱ्या राज्यांमध्ये त्या ठिकाणी त्यांनी आता स्थायिक झालेले. तर अशा मुलांना परत आपल्या जिल्ह्यामध्ये आणणं, आपल्याच लोकांशी त्याची नाळ जुळलेली आहे आणि ती नाळ पुढे तुटू नये यासाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेना काम करणार आहे.